सर्वप्रथम माझा जय शिवराज सगळ्यांना। मिशन स्वराज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण छत्रपती संभाजीनगर ते घनसावंगी असा 100 किलोमीटरचा प्रवास करून दामोदर पाटील शेंडगे यांच्या खजूर शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। त्यांनी इथे 3 एकरामध्ये खजूरची शेती केलेली आहे। तर त्या खजूरच्या शेतीची सुरुवात कुठून झाली आणि आता त्या शेतीचा काय स्टेटस आहे हे संपूर्णपणे आपण या यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम दामोदर पाटील शेंडगे यांचं आपल्या यूट्यूबमध्ये सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये शेती केल्या जाते तर खजूरची शेती कुठंच झालेली नाही। तर तुमच्या डोक्यात असा विचार कुठून आला की आपण काहीतरी शेतीमध्ये नवीन प्रयोग केला पाहिजे? मी दामोदर पाटील शेंडगे, राहणार तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। मी व्यवसाय शेती आहे माझा। मी एका कारखान्यासमोरून जात असताना मला एक 3-4 फुटाच्या अवस्थेत मला झाडं दिसले। ते पहिल्या वर्षी ते थोडेसे मला शोसारखे वाटले। त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी चांगले दिसायला लागले। तिसऱ्या वर्षी त्याला जवळजवळ असा माल लागलेला दिसला, घोस। तर मला भरपूर माल लागलेला दिसला। तर ते माझ्या लक्षात आलं, अरे हे शोचे नाही, काहीतरी उत्पन्नाचं हे आणि चांगलं उत्पन्न दिसते, काय याची आपण चौकशी करू। मग मी तिथं त्या कारखान्यावर जाऊन माहिती घेतली। माहिती घेतल्याच्यानंतर मला तिथून माहिती मिळाल्याच्या नंतर मी लगेच त्याच्याकडून ज्यांनी त्यांच्याकडून रोपं घेतले होते त्यांचा कॉन्टॅक्ट मागितला। तर त्यांनी मला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि कॉन्टॅक्ट नंबर दिल्याच्या नंतर त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं। त्यावेळेस मला 3,500 रुपयाला म्हणजे 3,500 रुपयाला 1 रोपे बनले। मी म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही। लगेच मी घरी आलो। घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मार्कआउट तयार केलं। मार्कआउट तयार करून लगेच झाडाची संख्या पाहिली। 181 झाडं बसत होते। लगेच 181 झाडाची मी लगेच त्यांना ऑर्डर केली। हे झाडं इराणहून गुजरातला येतात आणि गुजरातहून आपल्याला भेटतात कच्छ भुजमध्ये। आणि त्याच्यानंतर ही लागवड केली। लागवड केल्याच्यानंतर मला पहिलं पीक याचं 2.5 वर्षानंतर मिळालं। 2.5 वर्षानंतर मला पहिलं पीक 5 टन मिळालं। 5 टनात मला 181 रोपामध्ये जवळजवळ 10 लाखाचा माल झाला। हे 3 एकरमध्ये 181 रोप बसलेलं आहे। मग नंतर मागच्या वर्षी म्हणजे त्याचं दुसरं पीक, हे जवळजवळ मला 13 ते 14 टन माल निघाला। त्याचं मला जवळजवळ 25-26 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं मागच्या वर्षी। आता यावर्षी जवळपास 30 ते 30 लाखाच्या आसपास उत्पन्न होईल याची मला गॅरंटी, कारण जवळजवळ 15 ते 20 टन माल निघायलाच पाहिजे यावर्षी। आणि याचं संगोपन, याची माहिती, याचं जर काही करायचं म्हणलं तर याला कुठलं रासायनिक खत द्यावं लागत नाही, याला कुठली फवारणी लागत नाही, याला कुठली खुरपण लागत नाही, याला म्हणजे 0 मेंटेनन्स लागणारी उत्पन्नाचं झाडं आहेत हे। मला तुम्हाला एक प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही 181 रोपं ऑर्डर केली होती तर तुम्हाला त्या 181 रोपाचा किती खर्च आला होता पहिल्या वर्षी? त्यावेळेस मला जवळजवळ 8 लाख रुपये खर्च आला सगळं झाडं लावेपर्यंत। 8 लाख रुपये खर्च आला। मला 8 लाख रुपये खर्च आला त्यावेळेस। आणि त्याच्यानंतर प्रथम 2.5 वर्ष याच्यामध्ये काही उत्पन्न निघलं नाही। 2.5 वर्षाच्या नंतर डायरेक्ट तुमचं 5 लाखापर्यंत उत्पन्न गेलं। 5 टन माल निघाला। 10 लाख रुपयाचं उत्पन्न पहिल्या वर्षी निघालं 2.5 वर्षानंतर। बरं, त्या विशेष शिवाय म्हणजे माझी शेती त्या झाडासाठी थांबलेली नाही। माझं याच्यात 2 उत्पन्न मी कायम पहिल्यासारखे घेतो। खरीपामध्ये सोयाबीन घेतो आणि रब्बीमध्ये गहू घेतो। म्हणजे त्या 2.5 वर्षाच्या कालावधीत तुमचं आंतरपीक याच्यामध्ये 2.5 वर्षाच्या कालावधीत बी घेतो आणि आता बी घेतो। आता पण कायमस्वरूपी त्याच्यात आपण आंतरपीक घेऊ शकतो। पण आता इथं आंतरपीक काय दिसत नाही, तर मग त्याचा कालावधी काय असतं तुमचा? याचा आता याचं सोयाबीन पेरायचा वेळ आणि काय आहे आणि कधी बी पेरता येतं। सोयाबीन पेरता येतं आणि आपल्याला कधी बी। तर त्याच्यानंतर तुम्ही लागवड केली। लागवड केल्याच्या नंतर 2.5 वर्षाबाद माल आला। तिथं तुम्हाला 5 लाखाचं उत्पन्न मिळालं। आणि दुसऱ्या वर्षी किती टन तुमचा माल निघाला? आणि दुसऱ्या वर्षी आमचा 12 ते 13 टन माल निघाला। जवळजवळ 23-24 लाखाचं उत्पन्न मला दुसऱ्या वर्षी मिळालं। तर त्याच्यामध्ये तुमच्या रनिंग जेव्हा हे होतं तर त्याला किती खर्च आला? त्याच्याच म्हणजे फवारणीसाठी म्हणा किंवा शेणखतासाठी म्हणा, एका वर्षाला तुम्हाला काय खर्च येतो? मला आधीच सांगितलं की याला रासायनिक खत कुठलंही लागत नाही, याला कुठली फवारणी लागत नाही, याला मोठं झाड असल्यामुळे याला खेटून ट्रॅक्टर जातं, त्याच्यामुळे बाई खुरपायला लागत नाही। याचा मेंटेनन्स खर्च नंतरचा काहीच नाही। फक्त लय झालं तर आता हे घोसा आलेत, घोसा आलेले याला बांधायला थोडा वेळ द्यावा लागतो। ही पन्नी बांधायला काही
1-2-4 दिवस द्यावं लागते. हां. बाकी दुसरा खर्च कुठलाच नाही येत आहे. तर जेव्हा तुम्ही रोप आणली तर त्याचा लागवडीसाठी नेमकं कशी त्याची लागवड केली? किती बाय कितीचा खड्डा घेतला? त्या खड्ड्यामध्ये काय काय तुम्ही 4x4चा मी खड्डा घेतला सुरुवातीला. खड्डा घेतल्याच्या नंतर माती एका साईडला टाकली. एका साईडला टाकल्याच्या नंतर लेवलच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने डायरेक्ट हे खड्डे बुजून घेतले वरच्या मातीने जमिनीतले. आणि नंतर खांदून निघालेली जी माती आहे ती पुन्हा सगळी याच्यात पांगून दिली. आणि त्याच्यानंतर 15-20 दिवसांनी रोप आले. आणि रोपं आल्याच्या नंतर त्याला खोऱ्याने उकरलं पहिल्या मार्किंगच्या जागेवर. आणि त्याच्यात 2 टोपले माती निघाली सरासरी. आणि त्याच्यात 1 टोपलं शेणखत टाकलं, त्याला कालून घेतलं. आधी त्या गड्ड्यात झाड ठेवलं आणि नंतर ही माती त्याच्या बाजूने टाकून दिली. तर ही लागवडीची पद्धत झाली. तर त्याच्यानंतर इथे ही याच्यावर पन्नी पण दिसत आहे. तर ही पन्नी कशासाठी तुम्ही वापरता? या पन्नीमुळं तुमचे शेतातले पक्षी असतील, उंदीर, खडूळ, खार म्हणतो आपण त्याला, मुंगी, मुंगळे हे त्याला लागू शकत नाहीत. कारण हे इकडून जरी बुडावरून जरी गेले तर तिकडून याच्यावर येईपर्यंत खाली पडून जातात. त्याच्या संरक्षणासाठी पन्नी लावावं लागतं. फक्त एक संरक्षणासाठी पन्नीचा उपयोग केला जातो. बाकी तुम्हाला औषध खत फवारणी काहीच लागत नाही. तर ह्या का पन्नीचा खर्च काय होतो तुम्हाला? पन्नीचा खर्च जवळजवळ 25 ते 26 रुपयाला एक पन्नी बसती. 25 ते 26 रुपयाला एक पन्नी. आणि या वर्षी आता तुमचा काय अंदाज आहे कितीपर्यंत जाईल म्हणून? या वर्षी कमी जास्त आमचा 15 ते 20 टन माल निघाला पाहिजे. 15 ते आम्ही 200 रुपये किलो प्रमाणे समोरच स्टॉल लावतो आणि समोरच विक्री करतो रिटेलमध्ये. आम्ही व्यापाऱ्याला माल दिला नाही आतापर्यंत. द्यायचा विचार नसतो डोक्यात, कारण व्यापारी हे अर्ध्याच किमतीत मागत आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही इथंच माल विकतो. आणि माल विकत असताना समजा 1.5-2 क्विंटल रोजचा माल जातो. ज्या वेळेला इथं झाडावर जास्त माल तयार होतो अशा वेळेला आम्ही एका खड्ड्यात पूर्ण प्लॉट मधला माल काढून 1 टन, 1.5 टन, 2 टन जेवढा निघल तेवढा माल आम्ही कोल्ड स्टोरेजला नेऊन ठेवतो. असं 2-4 टप्प्यामध्ये 5-6 टन माल आम्ही कोल्ड स्टोरेजला ठेवला मागच्या वर्षी. आणि झाडावरचा संपल्याच्या नंतर तो माल परत आणून इथंच विकला. तर तो कोल्ड स्टोरेजला ठेवलेला माल किती दिवसासाठी तुम्ही विकू शकता? तो 1 महिना ते 1.5 महिना कोल्ड स्टोरेजला राहिला आमचा. त्याच्यानंतर आणून इथं काय 2-2 दिवसापुरता माल आणायचो आम्ही आणि विकायचो. आणि जो हा माल निघतो तो असा एकदाच निघतो का हा टप्प्याटप्प्याने निघतो? हा माल टप्प्याटप्प्याने निघतो. तर एका झाडाचं एकदाच हार्वेस्टिंग होतं का? नाही, टप्प्याटप्प्याने. आता याला जवळजवळ 10-12 8-9-10-12 पर्यंत घोस आहेत. याच्यातला एक घोस आता ह्यो जास्त पिवळा दिसतो, ह्यो थोडा कमी दिसतो. त्याच्यात आता म्हणजे असे टप्प्याटप्प्याने येतात. ते टप्प्याटप्प्याने तुम्ही त्याचे हार्वेस्टिंग करता. तर तुमचा मी बघितले तुम्ही 2 स्टॉल लावलेले. तर त्या 2 स्टॉलमध्ये दिवसाची किती विक्री होती तुमच्या याच्यामध्ये? आमची जवळजवळ ह्या स्टॉलवर 1 ते 1.5 क्विंटल 2 क्विंटल पर्यंत जाते कधी कधी एका स्टॉलवर 1.5-2 क्विंटल माल. तो एक फाट्यावरला दुसरा स्टॉल आहे त्याच्यावर किती? त्याच्यावर 1 टन 1 क्विंटलच्या आतमध्येच. म्हणजे डेलीचा तुमचा 2.5-3 क्विंटल माल आमचा रोजचा विकतो. ओके. तर हा माल विकण्यासाठी समज तुम्हाला 3 महिने लागता भाऊ, 15 टन माल धरला तर 3 महिन्यात तुम्ही हा सगळा माल खपू शकता. 3 महिने जातातच विकायला, कारण जून-जुलै पर्यंत झाडावरच माल असतो. आणि जुलैच्या नंतर ऑगस्ट मध्ये झाडावर माल नसतो. मग त्यावेळेला आम्ही कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलेला माल परत आणून इथे विकतो. तर ह्या झाडाची फुलधारणाची काय वेळ असते? ते जानेवारी-फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये त्याला फुलं निघतात. तर मी आता ह्या तुमच्या प्लॉटचा सर्वे केला तर मला सगळे 181 झाडं मिळाले. त्याच्यामध्ये 11 झाडं नराचे होते. तर त्या नराच्या झाडाचा काय काय रोल आहे आणि तुम्ही त्याचा? नराच्या झाडाचा रोल असा आहे जे आपण पोलिनेशन म्हणतो. नराच्या झाडाला फूल येतं. फूल आल्याच्या नंतर ते फुटण्याच्या अवस्थेत आलं की त्याला अलगद असं कट करायचं. कट करून बंद हवेच्या ठिकाणी घरात घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी त्याला असं मोकळं करून त्याच्यावरचं कव्हर काढून त्याला कागदावर झटकायचं. त्याच्यातून पावडर पडतं खाली. ते पावडर घेऊन एका एवढ्या डब्बीत भरायचं. त्या डब्बीत प्लॅस्टिकची डब्बी घ्यायची, त्याच्यात भरायचं आणि त्याला 2 नळ्या खोसलेल्या वरून त्याच्या झाकणाला भोकं पाडून 2 सुराख पाडले ते त्याच्यात ते नळ्या खोसलेल्या आहेत. तर त्या नळीतून एका नळीतून फुकल्याच्या नंतर दुसऱ्या नळीतून पावडर बाहेर येतं. ते पावडर मग जे मादीचं फुल फुटलेलं आहे त्या मादीच्या फुलावर त्याचं पावडर ते फवारून घ्यायचं, म्हणजे असं त्याच्यावर फिरून घ्यायचं. आणि याचा कालावधी असतो जानेवारी-फेब्रुवारी. तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये थंडीचे दिवस असतात. आणि थंडीचे दिवस असल्यामुळं काय असतं, सकाळी सकाळी झाडावर गवतावर याच्यावर दैवर पडलेलं असतं. वदाड म्हणतो आपण, कोणी दैवर म्हणतं. त्याच्यामुळे त्याला वलसरपणा असतो.
त्या वलसरपणा असल्यामुळे ते पावडर फवारलेलं आपण ताबडतोब त्याला चिटकून बसतं आणि त्याचं चांगल्या प्रकारे पॉलिनेशन होतं. त्याला सकाळी लवकरात लवकर जोपर्यंत वलसरपणा आहे तोपर्यंतच ते 1-1.5 तासामध्ये 8 ते 9 वाजेपर्यंत पॉलिनेशन करून घ्यायला पाहिजे. एकंदरीत पाहिलं तर पॉलिनेशन हीच याच्यामधली सगळ्यात जास्त कष्टाचं काम मला कष्ट म्हणून म्हणता येणार नाही. आता आम्हाला जवळजवळ आमचा 3 एकरचा प्लॉट आहे. 3 एकरच्या प्लॉटमध्ये 1-2 तासामध्ये सगळे झाडं चेक करणं होते आणि हा कालावधी असतो 1 महिन्याचा. या 1 महिन्यामध्ये पूर्ण म्हणजे फुलं निघून जातात. तर सरासरी सकाळी सकाळी 1-2 तास द्यायचे त्याला. आणि तो माणूस फक्त काळजीचा आणि एकदम काळजीचा असला पाहिजे. त्याला त्या काम करताना उल्हास असला पाहिजे. पॉलिनेशन करायला तुम्हाला किती लोक लागतात समजा? एक माणूस एकच माणूस माणूस सगळं करू. कारण सगळ्या झाडावर दररोज फुलं फुटत असतात. आज याच्यावर आहे तर त्याच्यावर 2 फुटले तर त्याच्यावर फुटलंच नाही, किंवा दुसऱ्यावर 3 फुटले, एकावर 1च फुटलंय. असे पॉलिनेशन करायचं, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. आता ही झाडाची उंची वाढल्याच्या नंतर आता माणूस पुढच्या वर्षी 1 माणूस शिल्लक लागणार, 2 माणसं लागणार. कारण ते बाटली असते, त्याच्यावर ते एक कागदाचं पॉकेट असतं, रबर बाइंडिंग असतं एक त्याचं, ते हातात द्यायला त्याला 1 माणूस खाली लागणार आता पुढच्या वर्षापासून. पॉलिनेशन झाल्याच्या नंतर 4 महिन्याच्या नंतर तुमचा एवढा माल पकून जातो समजा. 4.5 महिन्यामध्ये पूर्ण माल पकतो आणि पुढच्या 2 महिन्यात तो हार्वेस्टिंग आता जून जुलै मध्ये पूर्ण हार्वेस्टिंग होती झाडावरची. म्हणजे एकंदरीत बघितलं तर जानेवारी ते ऑगस्ट हा 8 महिन्याचा कालावधी तुमचा याच्यात काम करण्याचा आहे बागेमध्ये. आणि 4 महिने काय करता मग? 4 महिने काही नाही, बाकीच्या अंतर्गत पिकासाठीच करायचं. झाडासाठी नंतर काहीच करायचं नाही. आपण त्याच्यात सोयाबीन पेरतो, सोयाबीन पेरल्याच्या नंतर त्याचं देखभाल करणे आणि त्याच्यानंतर गहू पेरणे. तर गहू पेरल्याच्या नंतर काय असतं, मार्च पर्यंत गहू उभा असतो. मार्च पर्यंत गव्हाला पाणी चालू असतं आणि त्याच्यानंतर गहू निघाल्याच्या नंतर डायरेक्ट मग मोकळं पाणी बंद होतं. त्याच्यानंतर हे ड्रिपर टाकून द्यायचे, हे लायटर, आणि त्यांनी पाणी द्यायचं एप्रिल मे मध्ये. सरासरी तुम्ही किती दिवसाच्या अंतरानं याला पाणी देता तुम्ही? पाण्याचं तसं काही एवढं नियोजन नसतंय. 3-4 दिवसांनी, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, सारखं नाही द्यायचं. मनाला वाटेल तसं बी नाही करायचं. त्याच्या झाडाच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं. आणि पाणी कमी पडलं, जादा झालं तर काही त्याचं? उन्हाळ्यात पाणी हे कधीच जास्त होत नसतं. कोणत्याच पिकाला किती पाणी दिलं तरी उन्हाळ्यात जास्त होत नसतं. याला पावसाळ्यात पाणी जास्त व्हायला नाही पाहिजे. याला जमीन लावताना पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. पाण्याची निचरा होणारी जमीन. याला चोपणाची जमीन, चुनखडीची जमीन ही नाही जमत. जी असं म्हणू शकता की जी जमीन पाणी धरती ती जमीन याला चालत नाही. जी पाणी तसं तर सहसा कोणतं पीक कोणते बी तुम्हाला कृषीवाले सांगतात की पाण्याचा निचरा होणारच पीक जमीन पाहिजे. कोणत्या पिकाला चालते पाणी धरणारी जमीन? फक्त जर तांदूळ जर सोडला तर कोणत्या पिकाला चालते? कोण्याच पिकाला चालत नाही. झालं तुम्ही पिकवता, सगळं काही व्यवस्थित आहे, पिकवायचं तर काही टेन्शन नाही. पण सगळ्यात मोठा सेलचा प्रॉब्लेम असतो, तर तो पण तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे. तर मग शेतकऱ्याचा विक्रीचाच मोठा प्रश्न असतो मालाचा. तर शेतकरी काय करतो, स्वतः विकायला कंटाळा करतो. म्हणजे त्याला तो टाळतो स्वतः विकण्याचं. तो उचलतो माल, नेतो मार्केटमध्ये किंवा बाजारात नेतो. मिरचीचं पोतं असेल तर बाजारात नेतो आणि एखादा व्यापारी भेटला की त्याला तो अर्ध्या किमतीच्या भावात देऊन टाकतो आणि हाताहलीत घरी येतो. तर तुम्हाला हे पीक व्यापारी किती रुपयाच्या दामानं घेतात? काय 100-125 रुपयाच्या आतमध्येच मागतात व्यापारी. ते तरी नंतर 100-125 घेऊन नंतर 200 रुपयांनीच विकणार. तर लोकांना आपल्याकडून 200 रुपयाला घ्यायला काहीच अडचण नाही ना. तरी तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की स्वतः पिकवलं आणि स्वतःच विकलं तर शेतकरी किती कमवू शकतो. म्हणजे डायरेक्ट डबल नफा शेतकऱ्याला होऊ शकतो. तर याचं खूप उत्तम उदाहरण यांनी घालून दिलेलं आहे, स्वतः पिकवायचं आणि स्वतःच विकायचं. आता हेच माल जर समजा मी व्यापाऱ्याला नेऊन विकला, आता जवळजवळ 25-30 लाख रुपयाचा माल यावर्षी माझा होणार आहे. अंदाजे गणित आहे नक्की, मागच्या याच्यावरून अनुभव आहे. तोच माल जर मी मार्केटमध्ये नेऊन जर विकला, 25-30 लाखाच्या ऐवजी 15 लाख हातात येतील माझ्या. हो, बरोबर आहे. आणि जर मी तिथं घरी बसतो, घरी बसण्याच्या ऐवजी इथं रोडवर स्टॉल लावून तिथं बसतोय नुसता, तर तुम्हाला 30 लाख होणार आहेत. म्हणजे 15 लाख मला एक्स्ट्राचे मिळायला लागले. म्हणजे बसणं तिथं बी घरी बसायचं आणि तिथं बसायचं एकच आहे. तिथं बघू शकता की खूप सारे शेतकरी मित्र यांच्या फार्मला भेट देण्यासाठी येत असतात. तिथं तुम्ही स्टॉल पण बघू शकता की तिथे बी खूप लोक आहेत. तर तुमच्या फार्मला म्हणजे नियमित लोक भेट देतात. तर नियमित म्हणजे महाराष्ट्रातून
असला कुठलाच जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यातून माणूस आला नाही म्हणून. हे जे पडलेले ज्या खजूर आहेत ना, हे लोकांनी काय करायचं, यायचं एक पिवळी दिसली की तोडून पाहायची, मग त्याच्या बाजूची तुटायची, किंवा असा कोणी घोस उचलून पाहायचा किती वजन आहे बुवा, त्याच्याने हे पडलेल्या खजूर आहेत. कालच्या रविवारी त्या जरांगे साहेबाचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे इतके लोक आले की ते एकदम भडभस आतमध्ये शिरले. आता कोणाला नाही म्हणता येत नाही, कारण काही काही लोक 400 700 किलोमीटर ओढून येतात. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, इकडे कोल्हापूर, नंदुरबार, इतक्या लांबून लोक येतात पाहायसाठी. हे आता हे आलेले लोक हे आता लातूरून आलो म्हणतात, हे लातूरून आले. इथं बघू शकता आपले शेतकरी लातूरून आलेले आहे, काही नांदेडून आलेले आहे. मी खुद छत्रपती संभाजीनगरहून इथं भेट देण्यासाठी आलेलो आहे. ह्या पिकाला असं पोषक वातावरण कुठं कुठं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये? आपल्या महाराष्ट्रात मला थोडासा डाऊट म्हणजे अंदाज, आता आपण काही कृषीचे काही तज्ज्ञ नाहीत, पण थोडासा कोकणात त्याचा थोडासा मला कमी वाटतं की इथं तिथं नाही जमणार हे पीक. बाकी महाराष्ट्रात कुठेही जमणार. निश्चितच मराठवाड्यात आणि आपला विदर्भ हा गरमट भाग आहे, तर तिथं तर हे पीक जमेलच. आता त्यांचं त्यावेळेस मी चौकशी केली असता मला असं ऐकायला भेटलं होतं की बघ ज्या भागात नारळाचं झाड येतंय तिथे हे खजुराचं झाड येतंय. आता तसं जर पाहायला गेलं तर उलट गणित आहे, कोकणात तर नारळाचे झाड आहेत सगळे, बरोबर. पण पाण्याचं काहीतरी पाणी पावसाच्या वातावरणामुळं नंतर माल विक्रीसाठी माल काढण्यासाठी तिथे ह्या दिवसामध्ये भरपूर पाऊस असतो, त्याच्यामुळे याला अडचण येऊ शकते एखाद्या वेळेस. तर जी तुम्ही व्हरायटी लावलेली आहे तिचं काय नाव आहे? ही बाराई नावाची व्हरायटी. बाराई. ही बाराई नावाची व्हरायटी फक्त गल्फ कंट्रीमध्ये, जसं इराक, इराण, बाकीच्या अख्खाती देशामध्ये, पूर्ण मुस्लिम कंट्रीमध्ये हे तिकडच तयार होत होतं आतापर्यंत. आता हे आपण इकडे आणलंय महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. तर तिकडे जो खजूर बनतो गल्फ कंट्रीमध्ये आणि जो आपल्याकडं भारतामध्ये बनतोय, तर त्याच्यामधला काही फरक, तो चांगला का आपला चांगला? त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत भरपूर, त्याच्यामध्ये भरपूर अशा व्हरायटी आहेत, पण त्याच्यातून एक बाराई नावाची जात आहे. ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आपल्याकडे सक्सेस हे मला आता दिसून आलंय, कारण ह्याचे प्लॉट आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 3-4 ठिकाणी आहेत. त्याची क्वालिटी, मला एक असा प्रश्न होता की जर गल्फ कंट्रीमध्ये पिकतं त्याची क्वालिटी बेटर आहे का आपली क्वालिटीमध्ये काही फरक असतो? तिकडची क्वालिटी आपण पाहिलेलीच नाही, तर आपली क्वालिटी चांगली कशी म्हणायचं आपण? आता तरी आपली क्वालिटी चांगली आहे, तिकडची कशी आहे आपण पाहिलेलीच नाही. तरी इथे भेट देण्यासाठी आलेले आहे, तर तुम्हाला पण तुमचे काही मनातले काही क्वेश्चन असेल तर तुम्ही यांना विचारू शकता. मला अजून एक तुमचा एक क्वेश्चन होता की मी आता इकडे भेट दिली, तर तुम्ही तिथं पॅकेजिंग करताय आणि इथं तुमच्या स्वतःच्या एक नावाने ते विकताय ब्रँड करून, तर ते पॅकेजिंग तुम्ही कोणत्या क्वांटिटीमध्ये करता? कितीचं ते पॅकेज असतं? 1 किलो आणि अर्धा किलो मध्ये. एक तुम्ही सेंद्रिय खतं वापरूनच फक्त शेणखत वापरतो, याला रासायनिक खत कुठलंच नाही वापरायचं. तर याची मागणी असे रिलायन्स मॉल झाले, डीमार्ट झाले, अशा ठिकाणी याची मागणी असते, कारण की सेंद्रिय, तर तिथून तुम्हाला काही कॉन्टॅक्ट येत आहे? कोणचा मॉल बी झाला, मला मॉल कडून मागणी आली, मला वैयक्तिक व्यापाऱ्याकडून मागणी आली, मला वाईनच्या कंपनीकडून मागणी आली, मला झारखंडच्या कलकत्त्याच्या व्यापाऱ्याकडून मागणी आली, पण त्यांच्या किमतीत आणि आपल्या माझ्या रिटेलच्या किमतीमध्ये अर्ध्याचाच फरक असल्यामुळे मी त्यांना सुद्धा नाही म्हणून सांगितलंय. जोपर्यंत इथं विकतोय तोपर्यंत आता विकतोय आणि चांगल्यापैकी विकतोय माझा माल. सध्या 200 रुपये किलो प्रमाणे सर्रास लोक जे जुने गिरायक ते तर विचारित सुद्धा नाही, येते तर आधीच पैसे हातातून काढते आणि लगेच माल उचलते, निघून जाते. तर इथे बघू शकता की एका झाडाला तुम्ही 8-8, 9-9 असे घोस ठेवलेले, 9-12 पर्यंत घोस येते एका झाडाला. तर एका घोसचं वजन किती बोलले तुम्ही? एका घोसचं वजन कमी जास्त 15 ते 20 किलो भरतं. तर एका झाडापासून किती उत्पन्न तुम्हाला होतं? एका झाडापासून 1.5 ते 2 क्विंटल उत्पन्न निघतं. 1.5 ते 2 क्विंटल उत्पन्न एका झाडापासून काढताय. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता, ज्यांना समज अर्धा एकरमध्ये 1 एकरमध्ये कमीपासून सुरुवात करायची, तर ते त्यांना काय तुम्ही सांगू शकता? शेतकऱ्यांनी हे पीक घ्यायला कुठलीच अडचण नाही, कारण हे पीक इतकं म्हणजे याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याला आता शेतकरी सगळ्यापेक्षा मोठ्या अडचणीत जर असेल तो पैशाकडून अडचणीत नाही, तो खत औषध उपलब्ध करण्याकडून अडचणीत नाही, तो कुठूनही काही उपलब्ध करू शकतो. पण सध्या जर अडचण असेल शेतकऱ्याला तर लेबरची, तर त्याला ह्या पिकासाठी लेबर लागत नाही. पहिला ह्यो मुद्दा खराब म्हणजे त्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, तुमची जमीन तुम्हाला वापरायला भेटती, याच्यासाठी जमीन गुंतून राहत नाही. तर दुसरा एक माझा असा प्रश्न होता की जे आपलं पारंपरिक पीक आलेलं आहे त्याच्यावर, ते पारंपरिक पीक
सगळं काही हवामानावर अवलंबून असतं, तर ह्या पिकावर तुमचा हवामानाचा बदल झाला तर काय प्रादुर्भाव पडतो? याच्यात याला हवामान ज्यावेळेस फुलाच्या अवस्थेमध्ये असतं, ज्यावेळेस फुलं निघतात त्यावेळेस त्याला थंडीचं वातावरण लागतं. तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये थंडीच असते. बरोबर. आणि उन्हाळ्यामध्ये याला हे माल पकण्यासाठी, याच्यात गोडवा निर्माण होण्यासाठी याला ऊन लागतं. एप्रिल मे मध्ये ऊनच असतं. त्याच्यामुळे वातावरण याच्या सोयीनुसार त्याला वातावरण पाहिजे तसं आपल्याकडे मिळतं. म्हणजे ह्या पिकासाठी आपल्याकडे पोषक वातावरण ऑलरेडी उपलब्ध आहे, वातावरणाचा याच्यात काही बदल होत नाही या पिकावर. नाही. मी बघितलं की जी तुमची शेती आहे तर एकदम ही भुरमाट पद्धतीची शेती आहे. एखाद्या शेतकऱ्याला एकदम काळीची जमीन असलं तर त्याच्यामध्ये हा प्रयोग करायचा असला तर तो सक्सेसफुल होईल का? मी तुम्हाला याची आधीच सांगितलं, शेती कसली असू द्या, फक्त ती शेती पाण्याचा निचरा होणारी असावा. आणि पाण्याचा निचरा न होणारी शेती म्हणजे चिबडणे, ते उपळणे त्याला म्हणतो आपण. आणि दुसरी गोष्ट चोपणाची शेती, चिकट मातीची, ती किंवा चुनखड असते खाली जास्त, ती 3-4 फुटाच्या नंतर जर खाली चुनखड असेल तर काही हरकत नाही, पण वरच्या 1.5-2-3 फुटातच चुनखड असू नये. तर एकंदरीत पाटलाचं असं म्हणणं आहे की जमीन मुरमाड असो की काळी असो, भारी जमीन असो, त्याचा या पिकावर काही फरक नाही, फक्त जमीन पाण्याची निचरा होणारी जमीन पाहिजे. तर ह्या पिकाची ही पिकाची 25x25 वर लागवड आहे. 4x4चा खड्डा घेतलेला आहे आणि 4x4चा खड्डा घेऊन माती एका साईडला टाकलेली आहे. आणि ही जी वरची माती आहे तिकडून लेवलचा ट्रॅक्टर लावला आणि सरळ फळी टाकून चालवला म्हणजे ह्या 25 फुटातली माती त्यांनी लोटीत आणली, ह्या गड्ड्यात भरली. म्हणजे मग ह्या गड्ड्यावरून ट्रॅक्टर पुढे पास होतो ऑटोमॅटिक. ह्या 25 फुटातली माती त्या गड्ड्यात भरली, म्हणजे अशा पद्धतीने गड्डे भरून घेतले. ही वरचीच माती वापरायची. आपल्या वरच्या मातीमध्ये जे क्षार, कल्चर, जी काय ताकद असते ही वरच्या अर्ध्या फुटातल्या जमिनीतल्या मातीत सगळी असते. खालच्या मातीत काही ताकद नसते. खर्च वगैरे किती लागतो एका झाडाला? एका झाडाचा खर्च जवळजवळ 1 एकरी जवळजवळ तुम्हाला 3 ते 3.5 लाख रुपये खर्च येतो 1 एकरला लावायला. मोठी तुम्ही शेती केली 3 एकरामध्ये, तर याचं पाण्याचं नियोजन करण्यासाठी तुमच्याकडे काय काय साधन आहे? जसं की शेततळ. माझ्याकडे दोन विहिरी आहेत, 2 बोर आहेत. दोन्ही बोर, दोन्ही विहिरी सारखं पाणी चालतंय. आणि त्याच्यानंतर एक 1.5 एकरचं शेततळ केलेलं आहे मी इमर्जन्सीसाठी. जर समजा एखाद्या वेळेस पाऊस कमी पडलाच तर 1.5 एकरचं शेततळ केलेलं आहे. त्या शेततळ्याकडून भागतात. आता मागच्या वर्षी पाणी कमी पडलं होतं, मागच्या वर्षी 4 महिने शेततळ्यावरच बगीचा होता. नाही, मागच्या वर्षी पाणीच कमी झालं ना. चालन. तर प्रेक्षकांनो, आपले हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता. आणि मला अजून एक तुम्हाला प्रश्न करायचा होता की काही शेतकरी आहे तर तुमच्या डायरेक्ट फार्मला तुम्ही ते भेट देऊ शकत नाही, तर एखाद्या महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात, तालुक्यात 100 शेतकरी एकत्रित आले तर तुम्ही त्यांना तिथे जाऊन ट्रेनिंग देऊ शकता का आमच्या थ्रू? ट्रेनिंग म्हणून नाही सांगता येणार, पण आम्ही जर समजा 100 लोक असले, 50 लोक असले, त्याला एकत्रित सांगू शकतो. महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांना जर हा प्रयोग त्यांच्या शेतीमध्ये करायचा असेल तर तुमच्याकडून तुम्ही काय काय मदत करू शकता त्यांना? आम्ही जी काय माहिती लागते एक पीक निघेपर्यंत त्याला सगळी माहिती देऊ आम्ही. आणि रोप कुठून घ्यायचे, काय घ्यायचे? तुम्हाला जर रोप घ्यायचे असतील, तुम्ही जर म्हणले तुम्ही आणून द्या आम्हाला, तर आम्ही तुम्हाला आणून देऊ. तुम्ही जर म्हणले आम्हाला जिथून रोप मिळते तिथलचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ. तर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिल्याच्या नंतर तुमची जबाबदारी ती. आणि तुम्ही जर आमच्या थ्रू आम्हाला जर म्हणले रोप आणून द्या आम्हाला, मग रोप आणल्याच्या नंतर आम्ही आमच्या थ्रू दिलेल्या रोपाची जबाबदारी आमची. लागवड तुम्ही तुमची करायची, पण निघेपर्यंत पूर्ण सहकार्य करणार. किती मादीच्या मागे 1 नराचं झाड पाहिजे? जवळजवळ 15 झाडामध्ये 1 नर लागतो. सरासरी 100ला 7 ते 8 नर लागते. मित्रांनो, आपण यांच्या शेतीला भेट देण्यासाठी आलो होतो, तर पाटलांना आपल्याला हा एक बॉक्स दिलेला आहे. तर हे प्रेम फक्त शेतकरीच करू शकतो. तर पाटलांचे मनापासून आभार, धन्यवाद.